तुमच्या आयुष्यात एखादी समस्या वारंवार येते का? कामं होत नाहीयेत किंवा मनात सतत चिंता आहे, घरात काही ना काही अडचणी सुरू आहेत. तर एखादी तुमची मनोकामना पूर्ण जर तुम्हाला व्हावी वाटत असेल, तर हा दुसरा श्रावणी सोमवार तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. या दिवशी शिवपिंडीवरती तुम्हाला एक गोष्ट अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता. तर कोणती आहे ती वस्तू? चला पाहूया याच व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत पहा. काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. श्रावण महिना हा भगवान शिवांच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. या काळात भक्त विविध प्रकारे शिवांची उपासना करतात. जलाभिषेक, रुद्राभिषेक, बेलपत्र, धूप, दीप, मंत्र जप आणि शिवनामस्मरण अशा अनेक प्रकारे पूजा केली जाते. याच पूजेमध्ये तीळ वापरण्याची ही धार्मिक परंपरा आहे. विशेषतः काळ्या तिळांचा संबंध अनेक हिंदू धार्मिक विधीमध्ये शुद्धीकरण आणि दोष निवारण्यासाठी हा केला जातो. म्हणूनच भक्त श्रावण सोमवारच्या शिवपूजेमध्ये काळे तीळ हे अर्पण करतात. तुम्हाला ह्या दिवशी काळे तीळ अर्पण करायचे आहेत शिवपिंडीवरती. कसे करायचे, काय लागणार आहे, चला. पूजेसाठी काय लागेल, तर यासाठी फार मोठी तयारी करायची गरज नाहीये. तुमच्याकडे स्वच्छ पाणी, काळे तीळ, बेलपत्र, फुले, दिवा, धूप एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने पूजा तुम्हाला करता येणार आहे. तर कसं करायचं? काळे तीळ कसे घ्यायचे? एक छोटेसे वाटीभर काळे तीळ घ्या. तीळ स्वच्छ असावे, त्यात कुठलीही अशुद्ध वस्तू मिळलेली नसावी. आता आधी महादेवांना स्वच्छ पाणी अर्पण करावे. शिवपिंडीवरती जलाभिषेक प्रथम करायचा आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत. मन शांत करायचं आहे आणि आपल्या मनातली प्रमुख चिंता आठवायची आहे. महादेवांसमोर ती व्यक्त करायची आहे मनातल्या मनात. तर तुम्ही उजव्या हातामध्ये काळे तीळ घ्या. त्यानंतर पूजा कशी करायची, तर स्वच्छ कपडे घालून, देवघर स्वच्छ करून, शक्य असल्यास शिवमंदिरात ही पूजा करा. पण नसेल तुम्हाला जाणं शक्य, तर घरच्या घरी देखील तुम्ही ही पूजा करू शकता. तर प्रथम तुम्हाला जलाभिषेक करून झाल्यानंतर काळे तीळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. ते शिवपिंडी समोर तुम्ही बसल्यावरती तुम्हाला तुमची प्रमुख चिंता आठवायची आहे. ती मनात आठवत असताना तुम्हाला त्यानंतर काळे तीळ हे शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. आता हे करत असताना ओम नमः शिवाय हा मंत्र मात्र तुम्हाला जपायचाच आहे. त्यानंतर थोडे थोडे करून तीळ हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. घाई करू नका. तीळ अर्पण करताना मनातील समस्या महादेवांसमोर आधी तुम्ही मांडलेली असावी आणि त्यानंतरच तुम्हाला काळे तीळ अर्पण करायचे आहेत. आता लक्षात घ्या, उदाहरणार्थ एखादी तुमची समस्या असेल, माझ्या आयुष्यातील ज्या अडचणी माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत किंवा ज्या तुम्हाला, मी त्या अडचणी शिवपिंडी समोर तुमच्या चरणी अर्पण करतो. मला योग्य मार्ग दाखवा, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती द्या, असं तुम्ही म्हटल्यानंतर जी काही तुमची चिंता असेल ती महादेवांसमोर मांडा आणि त्यानंतर तुमचे ते काळे तीळ शिवपिंडीवरती अर्पण करा. दुसरा सोमवार हा अत्यंत खास आहे. ह्या वेळी, ह्या श्रावणी सोमवारला शिवमूठ देखील तिळाची आहे. तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत. तुमची समस्या देखील महादेवांसमोर मांडा. अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी पूजा घरच्या घरी करू शकता. शक्य झाल्यास मंदिरात जा आणि हे काळे तीळ अवश्य अर्पण करा. उजव्या हातामध्ये ठेवायचे आहेत आणि तुम्हाला तुमची समस्या मांडायची आहे. साधा सोपा विधी आहे. अवश्य करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.